नमस्कार, अंजली किचनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवून दाखवतोय बेसन पोळी, पण थोडी वेगळ्या पद्धतीने. तर त्यासाठी बघा आपण इथं 2 कांदे चिरून घेतलेत मोठे, बारीक एकदम कांदा चिरायचा. 1 वाटी बेसन चाळून घेतलेले, 4 हिरव्या मिरच्या, 4 लसूण पाकळ्या, अर्धा चमचा जिरं कुटून घेतलेलं आहे आपण. तर ह्या पेल्यातच आपण हे कुटून घेतले, जरा मीठ घालून. कोथिंबीर लागेल, थोडीशी हळद लागणार आहे, 1 चमचा लाल तिखट, थोडीशी हिंग पावडर, चवीनुसार मीठ, थोडीशी कोथिंबीर, त्यानंतर तेल आणि पाणी लागणार आहे. तर सर्वात आधी आपण एका भांड्यामध्ये कांदा टाकून घेऊया. त्यानंतर आपण कुटलेला ठेचा घेतलेला आहे 1 चमचाभर, तो टाकूया. तर तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्ही करा. कुणाला झणझणीत आवडतं तर तुम्ही झणझणीत करू शकता. तर इथं बघा मिरचीचा ठेचा 1 चमचा, थोडीशी हळद टाकली, 1 चमचा लाल कलरवालं तिखट टाकले, थोडंसं हिंग पावडर टाकली. आता सर्वात आधी आपण सर्व कांद्यामध्ये छान मिक्स करून घेऊया. त्यानंतर 1 वाटी बेसन मी इथं बघा चाळून घेतलेले, ते बेसन आपण इथं व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. आता त्यानंतर आपण कोथिंबीर थोडी जास्त अशी टाकूया. तर जेवढी तुम्ही कोथिंबीर जास्त टाकता तेवढी आपली बेसनपोळी चवीला छान होती. तर इथं बघा थोडंसं मीठ टाकलं आणि आपण इथं थोडं पाणी टाकून घट्टसर असं हे बेसन पोळीचं पीठ तयार केले. तव्यावर बघा तवा तापलेलाच आहे. त्यानंतर मी थोडंसं पटकन बघा इथं तेल घालून घेतलंय. तर तेल घातल्यानंतर आपल्याला बेसनपोळी बघा इथं तव्यात घालून घ्यायची. तर असं घट्टच आपलं पीठ असं बघा तयार करायचं आणि अशा पद्धतीने 2 पळ्या आपण तव्यामध्ये टाकल्यात. तेल थोडं जास्त टाकायचं, कारण कांदा टाकल्यामुळे बेसनपोळी आपली थोडी जाडीने थोडी जास्त होती. त्यामुळे याला थोडी जाड असल्यामुळे आपण इथं तेल जास्त टाकायचं, कारण आजपर्यंत बेसनपोळी चांगली तळली गेली पाहिजे. पळीच्या साहाय्याने किंवा हाताने तुम्ही जर करू शकत असाल तर अशी बेसनपोळी पांगून घ्यायची, कडेने भरपूर असं तेल सोडायचं आणि बारीक गॅसवर छान अशी आपण ही बेसनपोळी ती खालच्या साईडने भाजून घेऊया. थोडी बघा कडा आपण इथं सैल करून घेतल्या, म्हणजे आतपर्यंत तेल व्यवस्थित पोचलं जातं. तर बघा इथं आता खालच्या साईडने जवळजवळ बेसनपोळी छान अशी भाजलेली आहे. आता पुन्हा मी वरून थोडंसं तेल टाकणार आहे आता आणि बेसनपोळी पलटी करून घेणार आहे. तर बेसनपोळी आपण इथं पलटी करून घेतलेली, कडेने पुन्हा मी थोडंसं तेल सोडलेलं आहे. तर जेवढं तुम्ही तिथं तेल जास्तीचं घालाल तेवढी बेसनपोळी चांगली बघा मस्त एकदम छान होती. दोन्ही बाजूने बघा छान बेसनपोळी तयार झालेली. आता आपण लगेचच इथं ताटात काढून घेतोय. तर बेसनपोळी आपण नेहमी अगदी साधी करतो, पण अशी कांदा टाकून बेसनपोळी तुम्ही एकदा तरी करून बघा. इथं बघू शकता दुसरी बेसनपोळी आपली छान अशी तयार झाली. तर डब्यासाठी किंवा मुलांना डब्यासाठी किंवा मोठ्यांनाही तुम्ही डब्यासाठी जर दिली तर बेसनपोळी चवीला खूप छान लागते. चपातीबरोबर, भाकरीबरोबर. इथं बघू शकता झटपट अशी ही बेसनपोळी तुम्ही एकदा तरी करून बघा. अगदी दिवसभर म्हटलं तरी ही बेसनपोळी अशीची अशी मस्त राहते. आणि बघा ही दिसायलाही किती सुंदर दिसते. आणि आजची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद.